शेतीचं अनुदान मिळत नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला। औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकरी रामदास दादाराव लोंढे यांना मागील 2 वर्षापासून कुठलीही नुकसान भरपाई तथा अनुदान मिळत नसल्यानं रामदास लोंढे या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे सहकार्य करत नसून मला डावललं जात असल्याचा आरोप देखील शेतकरी लोंढे यांनी केला। मग सरकारी काम आहे सर, तर माझं जमीन नदीच्या काठाला आहे, माझी बागायती आहे। गेल्या वर्षी पण माझ्या वावरामध्ये सर्वे दुसऱ्याचा केला, माझा सर्वे करून दुसऱ्याचा पण केला, दुसऱ्याचे अनुदान त्यांनी आणून दिले, माझंच नाही। गेल्या वर्षी 19 झाडं लिंबुणीची आणि 17 झाडं आंब्याची होती। माझी 56 गुंठे जमीन आहे तिथं। गेल्या वर्षी त्याच्यामध्ये मी त्या 56 गुंठ्यामध्ये सोयाबीन आणि आंतरपीक घेतलं होतं, म्हणजे आंब्याचे आणि याच्यामध्ये। गेल्या वर्षी सोयाबीन पूर्ण गेलं होतं, लिंबुणी टोटल वाहून गेली, आंबे वाहून गेले। त्याच्यामध्ये फक्त 1 झाड लिंबुणीचे आहे आता आणि 2 झाडं आंब्याचे आहेत। नुकसान भरपाई मला कोरडवाहूची मिळाली। आणि यावर्षी यावर्षी ऊसाचं पीक आहे, ऊस पूर्ण जमीन लेवल आहे आज, पण तलाठी मॅडम सर्वे करायला येत नाहीत। सर्वे करायला मी त्यांना 3-4 वेळेस मी म्हटलं मॅडम चला सर्वे करायला, त्या आल्या नाहीत। आणि कधी येतात त्या कधी जातात, ह्या गावाला कधी माहीत पडत नाही। माहीत पडते फक्त मोजक्या लोकांना। असे माझ्यासारखे भरपूर लोक आहेत गावामध्ये की त्यांना अनुदान अजून भेटलेले नाही। आणि मी आज जर मॅडमला त्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो होतो, त्यांना विचारलं तर ते मला म्हटलं तुम्ही तहसीलला जा, इकडं जा, तिकडं जा। आता माझी मागणी एवढीच आहे की त्यांनी माझं जे आहे ते अनुदान त्यांनी मला बागायतीचं द्यायला पाहिजेत। गेल्या वर्षीचं पण त्यांनी मला द्यायला पाहिजेत, या वर्षीचं पण द्यायला पाहिजेत। कारण की माझ्यापाशी दुसरा पर्याय नाही। माझ्यासाठी एकच पर्याय आहे की माझं 7 तारखेच्या अगोदर जर अनुदान जर नाही भेटलं तर मी 7 तारखेला मी आत्मदहन करणार म्हणजे करणार। तलाठी शेतात येऊन पाहत नाहीत, पंचनामे करत नाहीत, त्यामुळे मला अनुदान मिळत नाही असा देखील आरोप शेतकरी रामदास लोंढे यांनी केला। नेमकं यांच्यासोबत काय घडलंय ते पाहूया। मी रामदास दादाराव लोंढे लाख येथील रहिवासी असून मी 16 ऑक्टोबर 2025ला कलेक्टर ऑफिस इथे फोनद्वारे सांगितलं होतं, फोन करून की मी आत्मदहनाचा इशारा केला होता। त्याच्यानंतर मला गावातील पोलीस पाटील यांनी मला औंढा इथे हजर केलं। आत्मदहनाचा इशारा याच्यासाठी होता की माझे जे अनुदान 2 वर्षापासून आलेच नाही, म्हणजे कोरडवाहूचे मला येतात, पण माझी जमीन बागायती आहे। आणि यावर्षी माझी बागायती नाही आणि कोरडवाहू पण नाही। मॅडम मला सांगतात की तुमचे पैसे गेले, तलाठी मॅडम, पण कुठेच नाहीत। आणि त्यांच्यानंतर मी एक वेळेस मला ते ऑफिसला गेलो त्यावेळेस त्या म्हटल्या की तुमचे पैसे पडले, बँकेत जाऊन परत बघितले तर पडले नाही। त्याच्यानंतर ते म्हणतात तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा, असे उडवाउडीचे उत्तर देतात। त्याच्यानंतर मी तर ज्या टायमाला इशारा दिला त्या टायमाला मला 17 तारखेला सकाळी औंढा पोलीस स्टेशन येथे उचलून म्हणजे गावातील पोलीस पाटील यांनी उचलून घेऊन गेले। त्याच्यानंतर मला आमचे बीड जमादार आणि पोलीस पाटील यांनी सांगितले की तुम्ही 2 दिवस थांबा, तुमचे 2 दिवसात काम होतील। आणि मला तहसीलदार साहेबांकडे घेऊन जात होते, त्यामुळे ते आणि त्या घेऊन गेले तिथं। आणि त्यांनी तहसीलदार साहेब दीपावलीच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेले होते, त्यांनी वापस आणलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचे 2 दिवसात काम आम्ही करून देऊ। कुठले आले त्यांनी सांगितलं, तलाठी मॅडम आणि तहसीलदार यांना माझ्यासमोरच फोन केला होता, पण ते हो म्हटले। आणि माझं आज 17 दिवस झाले काम काही झालं नाही। त्याच्यानंतर मी 29 ऑगस्ट 2025ला मी लेखी पत्र दिले कलेक्टर ऑफिसला की माझं अजूनही काम झालेलं नाही आणि 7 तारखेपर्यंत जर माझं काम जर नाही झालं तर मी 7 तारखेला आत्मदहनाचा इशारा मी अजून दिलेला आहे। त्याच्यासाठी मला की माझं जे आमचे पोलीस पाटील आणि बीड जमादार यांनी मला जे आश्वासन दिलं होतं, आज पोलीस पाटलाला विचारतोय मी तर ते मला म्हणतात मी माझं काम केलं, तुझं काम ते तू बघ। मागील 2 वर्षापासून रामदास लोंढे हे शेतकरी मोठ्या संकटात आहेत। वारंवार सांगून देखील नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे तलाठी करत नसल्यानं तथा अनुदान मिळत नसल्यानं त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रमणध्वनीद्वारे आत्मदहन करण्याचा इशारा दिला। त्यानंतर संबंधित प्रशासनाकडून तुम्ही असं करू नका, 2 दिवसात तुमचे प्रॉब्लेम सोडू असं आश्वासनही दिले गेलं। पण तब्बल 15 दिवस उलटले, अजूनही शेतकऱ्याला मदत मिळाली नसल्यानं आता थेट आत्मदहन करण्याचा लेखी इशारा संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दिल्याने एकच खळबळ उडाली। यंदा मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात अतिवृष्टी झाली, शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। काही प्रमाणात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळाली,
पण रामदास लोंढे या शेतकऱ्याला मागील 2 वर्षापासून बागायती जमिनीचं नुकसान झाल्याचं वारंवार सांगून देखील कोरडवाहू जमीन दाखवून तुटपुंजी काही प्रमाणात मदत मिळाली. राज्यात महायुतीचं सरकार आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. मात्र रामदास लोंढे अशा शेतकऱ्यांना का डावललं जाते हाच मोठा प्रश्न आहे. संबंधित तलाठी उंटावरून शेळे हाकण्याचं काम करत असल्याचा आरोप केला जातोय. अशांवर कारवाई कोण करणार आणि शेतकऱ्यांना न्याय कोण देणार हाच मोठा प्रश्न आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.